बघून ध्यानात करायला पाहिजे. जसा बैल मालक आहेत ते तुझे कोण होत असतात? दादा आहेत आपले. दादा एकदा त्यांचे नाव सांगून दे संपूर्ण. मालकाचं नाव गोपीनाथ शेठ तुंगे टेंबरे आणि आमची गाडी मैदानात धावते. आई तुंगमाता प्रसन्न दक्ष गोपीनाथ शेठ तुंगे टेंबरे कर्जत, स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरे कर्जत. मी म्हणजे 6वी पासून या नादामध्ये. 6वी पासून. आणि ह्या गोविंदाची खरेदी किती वर्ष झाली तुमच्याकडे? तर हा 1 वर्ष आला. 1 वर्ष झाला. 1 वर्ष आला. आणि कुणाजवळची खरेदी आहे? इथंच जालन्यामधले आपले मित्र आहेत, वसंत चव्हाण उर्फ लालाबाई यांच्याकडून घेतलेला नंदी. तरी अंदाजे किती रुपयापर्यंत याची खरेदी आहे? 15.5 लाख दिल ते. 15.5 लाख. 15.5 लाख. तेव्हा दुसरा होता तेव्हा 15.5 लाख दिल ते. एका वर्षामध्ये डायरेक्ट त्यांनी पूर्ण एका वर्षात म्हणजे बोलावं तितकं त्याचं हे कमी 1 वर्षामध्ये सर्व 1 वर्षामध्ये म्हटले बहुतेक नंदी एवढे सगळ्या मैदानात राहिले नाहीत ते त्यांनी मान राखला आमचा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हिंद केसरी गोविंदा आपल्या सोबत. मित्रांनो या बघू शकता. नमस्कार दादा. नमस्कार दादा, सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. माझं नाव सक्षम संजय फाले, राहणार टेंबरे, टेंबरे, मुंबई. मुंबईवरून आलेला बैल आहे. हा मुंबई. आणि दादा बैल मालकाचे संपूर्ण नाव काय? बैल मालकाचं नाव गोपीनाथ शेठ तुंगे टेंबरे कर्जत, मुंबई. मुंबई. आणि दादा हा बैल आता दातात वगैरे काय? दातात वगैरे काय हा बैल? बैल आता पूर्ण झालेला आहे. आणि हा कोणत्या कोणत्या शर्यतीमध्ये बैल पडालेला गोविंदा? बहुतेक सगळ्या मैदानात पळालाय बैल. 3 फेऱ्याच्या मैदानात. 3 फेऱ्याच्या मैदानात बैल बिंदोडला पण बोलतो आणि 3 फेऱ्यामध्ये पण बोलतो. आणि 3 फेऱ्याच्या मैदानात कुठल्या मैदानात बैल हिंद केसरी झालाय दादा? हिंद केसरी पेडगावला झाले आणि वापस आता श्रीनाथ केसरीला राहिलेला गाडी आणि वापस पुसेगावला 4था नंबर गेला. पुसेगावला. आणि आज कुठल्या बैला बरोबर आहे पडणार? आज आहे इथं छोटा बटन म्हणून आहे, जालन्यातला आहे. जालन्यातला दुसरा बैल कृष्णा शेठचा. तर कसं आहे दादा बैलाची विशिष्ट सांगा आपल्या. बैल आता कसं आहे, इकडे आल्यापासून वातावरण सूट झालंय त्याला. आहे फ्रेश आहे बैल. मला वाटते आता जो आपला संभाजीनगर केसरी त्या मैदानात पण बैल होता हो ना? आणि गटात का सेमी मध्ये कटला नाही? गट खुला झालता, फक्त ड्रायव्हर कडून नॉर्मल गाडी कट करायला पाहिजे होती, तिथं झालं नाही. गाडी निकालात थोडी फॉल झाली, पण निकाल आपलाच होता, फक्त फॉल झाली ती गाडी. आणि कधी निघाला दादा मुंबईवरून तुम्ही? मुंबईवरून आता बैल 11 तारखेला आला इथं. 13चं मैदान खेळलो, तिथं थोडासा बैल पुरला नाही. वापस इथं नशिबाने साथ दिली नाही. आता आहे तो मैदान केल्यानंतर तुमच्या बैल इकडेच आहे सध्या? हा इकडे शंकरपाटामध्ये खेळत होता बैल. तिथं मागच्या मैदानात 1 नंबर केला, पण तिथं फायनल हे नाही झाली वापस दुसऱ्या दिवशी. पहिल्या दिवशी 1 नंबर केला. शंकरपाटात काय कामगिरी आहे गोविंदाची आपल्या? शंकरपाटात आता मागच्या मैदानात आम्ही गेलतो, तिथं 1 नंबर केला बैलांनी. तरी अंदाजे याचे शंकरपट किती झाले असणार? शंकरपट पहिले भरपूर झाले, पण आता मुंबईवरून बैलांनी आता हा 1 शंकरपट झाला फक्त. शंकरपट झाला. आता बिनजोड म्हणजे अंदाजे सांगा बरं किती झाले? बिनजोड 50+ झाल्या 50 आणि 1 नंबर मधल्या सगळ्या. 1 नंबर. आणि सर्वात टॉपच्या कुठल्या गाडीला आणि पराजित केला गोविंदानी? पराजित म्हणजे असे सांगू शकत नाही, अशा मोठमोठ्या गाड्या केलो आम्ही. तरी पण अंदाजे एखाद लक्षात असेल? नाही नाव नाही घेत, पण मोठ्या लढती केले का? तर आता काय सांगशील दादा गोविंदाबद्दल? नाही, गोविंदाबद्दल सांगायचं तेवढं कमी आहे, कारण की आम्हाला फक्त हिंद केसरीचा मान पाहिजे होता आणि ते हिंद केसरीचा मान आमच्या गोविंदाने आम्हाला दिलेलं आहे. या नंदीमुळे तुम्हाला हिंद केसरी मान मिळालेला. सगळ्या मोठ्या मैदानात आम्ही राहिलेलो आहे. पुसेगाव झाला, पेडगाव झाला, वापस श्रीनाथ केसरी झाला, म्हणजे सगळ्या मोठ्या मैदानात आमची राखलेली आहे गोविंदाने. दादा, आणि तू किती वर्षापासून या नादामध्ये आहे? मी म्हणजे 6वी पासून या नादामध्ये. 6वी पासून. आणि ह्या गोविंदाची खरेदी किती वर्ष झाली तुमच्याकडे? तर हा 1 वर्ष आला. 1 वर्ष झाला. 1 वर्ष आला. आणि कुणाजवळची खरेदी आहे? इथंच जालन्यामधले आपले मित्र आहेत, वसंत चव्हाण उर्फ लालाबाई यांच्याकडून घेतलेला नंदी. तरी अंदाजे किती रुपयापर्यंत याची खरेदी आहे? 15.5 लाख दिल ते. 15.5 लाख. 15.5 लाख. तेव्हा दुसरा होता तेव्हा 15.5 लाख दिल ते. एका वर्षामध्ये डायरेक्ट त्यांनी पूर्ण एका वर्षात म्हणजे बोलावं तितकं त्याचं हे कमी 1 वर्षामध्ये सर्वात 1 वर्षामध्ये म्हटले बहुतेक नंदी एवढे सगळ्या मैदानात राहिले नाहीत ते त्यांनी मान राखला आमचा. आणि याच्यात तरी अंदाज सर्वात मोठं मैदान जे ऐतिहासिक बघण्यालायक? पुसेगावला. आणि श्रीनाथ केसरी. पुसेगाव आणि श्रीनाथ केसरीला किती नंबर होता? पुसेगावला 4था गेला, श्रीनाथ केसरीला 5वा नंबर गेला. तेव्हा पण म्हणजे पायऱ्यामध्ये नॉर्मल हे होतं 19-20 म्हणून. आणि आज दुशामध्ये पडतात? आज दुशामध्ये पडणार. गट सेमी? गट आता 23 मध्ये 1 चिठ्ठी आहे आणि एक
दुसरी एक आहे एक. म्हणजे 25 मध्ये. 23 मध्ये पडणार की 23 मध्ये पडणार. 23 पर्यंत. आणि तास तास 2, 2. दुसरा तास. बस. आणि दादा याच्या म्हणजे तू 6व्या वर्गापासून जर संध्यामध्ये आहे, हम्म. तर याच्या आधी तुमच्याकडे कोणकोणते बैल होऊन गेले? बैल आता दावणीला 11 बैल आहेत घरी. 11 बैल हा, आहेत. आणि भरपूर आता आमचा एक सोन्या बैल होऊन गेला. त्याला थोडा आजारी असल्यामुळे तो जरा ऑफ झाला. त्याच्या नावाने आमच्या सगळ्या गाड्या आम्ही बोलवतो. पडता. तर जसे 10-11 बैल तू आहे म्हणतात दावणीमध्ये, तर सर्वात टॉपला आपला गोविंद. सगळ्यात टॉपला गोविंदा. हा, आणि हा एकमेव बैल इकडे तुम्ही म्हणजे आपल्या मराठवाडा भागामध्ये आले. हा. तर आता जसा बंदीचा सीझन चालू आहे, हो. तर तुम्हाला काही तकलीफ वगैरे नाही आली काय इकडे? नाही तकलीफ नाही. हा. विषय असा झालता का आमचा पेडगावचा नियोजन झालता. हा. तर आता इकडं थोडा विषय झालेला दुसरा, हा. त्यामुळे आम्ही बैल इथं आणलेला. हा. आता बघू, आता आज जाणार आहे बैल मुंबईला. मुंबईला वापस हा मैदान केले की? हा माहिती झालं की मुंबईला जाईल. हा. आणि काय सांगशील दादा आजच्या मैदानाबद्दल? नाही, आजचं मैदान भरपूर चांगलं आहे. फक्त थोडा पावसाने जरा थांबायला पाहिजे, पण मैदान एकदम चांगलं आहे. तुम्ही आता जास्त प्रमाणात 3 फेऱ्याचे मैदानच करत असता? हा, 3 फेऱ्याचं बिनजोड. आता बिनजोड आमच्याकडे बंद झाले. आता 3 फेरा. आणि जसा आता हा तर मैदान पार पडले, आता बैल वापस जाणार. हा. तर तुमचे दूरकरी वगैरे कोण असतात? दूरकरी असं वेगवेगळे असतात आपले. वेगवेगळे म्हणजे जसा पायरा असेल तसं. ज्या बैलात बैल जो दुसरा आला त्याचे दूरकरी? हा, त्यांचं बोलणं करून आपलं बोलणं करून असं फिक्स नाही ड्रायव्हर. तरी अंदाजी सर्वात जास्त गोविंदाला कोणत्या दूरकरी पडवल्या? अर्जुन ड्रायव्हर आंबेगाव. जवळचा म्हणजे घरचा ड्रायव्हर आहे. एकनिष्ठ म्हणजे तसा मुंबईला असतो. आणि एक गिरीश ड्रायव्हर गोरले, मुंबई. जसं आपल्या शहर क्षेत्रामध्ये जे नवीन मुलं आहेत, ज्यांना आता छंद करायचा आहे, तर त्यांना काय सांगशील? जसं तू 6व्या वर्गापासून छंदामध्ये आहे, तरी पण तुझ्या मताने काय सांगशील? नाही, शाळा वगैरे काम धंदे करून नाद करायला पाहिजे. कारण की एकदा या नादात लागलं तर वापस रिटर्न नाही. एकदा लागला तर लागला, पण त्यासाठी शिक्षण आणि कामधंदे आपल्या बघून नाद करायला पाहिजे. जसा बैल मालक आहेत ते तुझे कोण होत असतात? दादा आहेत आपले. दादा आहेत. एकदा त्यांचे नाव सांगून दे संपूर्ण. मालकाचं नाव गोपीनाथ शेठ तुंगे टेंबरे. आणि आमची गाडी मैदानात धावते. आई तुंगा माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ शेठ तुंगे टेंबरे कर्जत. स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरे कर्जत. आणि धन्यवाद दादा, एवढी माहिती दिली. आणि आजच्या मैदानासाठी ऑल द बेस्ट. मला एक गोष्ट सांगायची, कोणत्या बाजूनी पडत असते बैल? दोन्ही खांदे. दोन्ही खांदे? दोन्ही साईड हातून पळतो चांगला. पब्लिकचा भिताड? हा, दोन्ही साईड हातून पळतो, म्हणजे दोन्ही खांदे बैल. दोन्ही खांदे. धन्यवाद दादा, चला ऑल द बेस्ट एवढी माहिती दिल्याबद्दल.